ट्रीटमेंटचं समोर आलं, आता वाद समोर येतोय. जिल्हा प्रशासनाची वचक नाही का? नाही, याच्यावरती मला असं वाटतं एसपींनी सुद्धा वचक ठेवायला होता, कारण हवा होता. एसपी हे इथं स्वतः ह्यालाच असतात, हेडक्वार्टरला. हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपींनी हे व्हीआयपी ट्रीटमेंट झाल्या, मग त्या व्हीआयपी ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे, पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा, त्याला सस्पेंड करा. याच्याऐवजी अगोदर एसपींनी काय त्याची व्हिजिट का नाही केली? जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं. एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले, ते आत जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून? आतमध्ये मर्डर का? आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा? 45 लोकांचा, अधिकाऱ्यासह. काही जागा रिक्त आहेत, मग एसपींनी त्या का कळवल्या नाही? एसपींनी कळवायला पाहिजे होत. यामध्ये बॅरक क्रमांक 5 मध्ये तो महादेव गीते राहतो. बॅरक क्रमांक 6 मध्ये अक्षय आठवले राहतो आणि बॅरक क्रमांक 9 मध्ये वाल्मिक कराड आहे. मग अक्षय आठवलेचा आणि यांचा बॅरेकच्या बाहेर कसा संबंध आला, काही विचारणा वगैरे? नाही, मी ते हे बघा, आता बराकीत कोणत्या बराकीत कुणाला टाकायचं हा जेल प्रशासनाचा विषय. सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काय प्रश्नावर मी स्वतः बी जेलमध्ये गेलेलो आहे. बॅरक कोणती टाकायची, काय कोणती टाकायची, हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या हातात. माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहेत. हे एक जण म्हणतो मला चुकीनं गुंतवण्यात आलंय, दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा शनी आठवले का अक्षय आठवले का, अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी. मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं, टेलिफोन, तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये. मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला. आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील, जेवणाला सोडले असतील, त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाले. जर 15-15 आणि 20-20 आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का? आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं. रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का? आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते, टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे. मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच म्हणजे जेलरनी आणि एसपींनी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं? आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक